लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदिनी नदीची भव्य महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। हजारो पर्यावरणप्रेमी स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला। दरम्यान याच ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी हरित कुंभ संकल्पनेवर भर देत नदी स्वच्छतेच्या उपक्रमांची माहिती दिली आहे। तसेच आगामी निवडणुका, गोकुळ गीते यांची उमेदवारी, बंडखोरी टाळण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि बिनविरोध निवडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यासोबतच विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका करत राजकीय वातावरण अधिकच तापवलं। आधी या कामाला प्रायोरिटी आहे, त्यानंतर दुपारून हे काम आटपल्यानंतर दुपारून मी फक्त कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। आमचा प्रयत्न तोच आहे, कुठे बंडखोरी होणार नाही। आम्ही सगळे महायुती होऊन एकत्रितपणे लढू, हाच आमचा प्रयत्न आहे। आणि मला वाटतं आज माझी त्याची भेट होईल। भेट झाल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर तेही नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्याला समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी। 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, आता 11 जागेवर निवडणूक आहे। मी पुन्हा सांगेल की 17च्या 17 जागा या महायुतीच्या ज्या ठिकाणी निवडून येतील। खरं तर संजय राऊतांनी असा आरोप केला की महायुतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माघारीसाठी 150 कोटी रुपये दिवसभरात खर्च केले गेले। आता काय त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। आजची गेली पोची गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाहीये। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही, त्यापेक्षा तुला मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।